ठाणे स्टेशन स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे। मध्य रेल्वे लोकल सेवा उशिराने धावतीये। सकाळपासूनच मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेले चाकरमानी आता घरी जायला निघतायत, त्यामुळे ठाणे स्टेशन स्थानकामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। प्लॅटफॉर्म नंबर 2, 3, 5 यावर कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन्स पकडण्यासाठी प्रवाशांची ही तुडुंब गर्दी झाल्याची दृश्य आपण पाहतोय। सध्या लोकल उशिराने धावतायत, मध्य रेल्वे लोकल उशिराने धावतात, त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे आता प्रवाशांचे देखील मोठे हाल होत आहेत। पावसामुळे नोकरदारांचे आता पुरते हाल सुरू आहेत। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय ठाणे स्टेशन परिसरामध्ये ठाणे स्थानकामध्ये प्रवाशांची तुफान गर्दी झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? मुसळधार पाऊस जो आहे तो पडत आहे आणि याचा फटका जो आहे तो वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात तासनतास पाहायला मिळतोय। तर आता चाकरमानी जे आहे ते सकाळी कामावर निघाले होते आणि त्यांना घरी परतण्याकरता पुन्हा एकदा तारेवरची कसरत पाहायला मिळते, कारण ठाणे रेल्वे स्थानकाचे महत्वपूर्ण मध्य रेल्वे स्टेशन आहे ते कर्जत आणि कसराच्या दिशेने जाणारी जी रेल्वे आहे ती आता तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये तुडुंब अशी गर्दी जी आहे ठाणे रेल्वे स्थानकावरील जे फलक क्रमांक 2 आहे, जिथे प्रामुख्याने कल्याण, डोंबिवली, कर्जत, कसरा या ठिकाणावरती रेल्वे धावत असते, तिथे आता मोठी गर्दी जी आहे ती प्रवाशांची पाहायला मिळते। त्याचमुळे आता ट्रेन जी लेट असल्यामुळे नागरिक आता चाकरमानी जे घरी निघालेले आहेत ते कधी घरी पोहोचतील, लोकल सेवा कधी पूर्ववत होईल याच्या ते प्रतीक्षेमध्ये आहेत। शुभम, अनेक ट्रॅकवर देखील पाणी साचलेलं होतं, सध्याची काय परिस्थिती आहे? साधारणतः रेल्वे प्रशासनाकडून काही सांगण्यात आलंय का? निश्चित पाहिलं तर कुर्ला असेल किंवा घाटकोपर असेल किंवा सायन असेल या परिसरामध्ये जे आहे तर रेल्वे रुळांवरती पाणी साचल्याचं देखील बोललं जातं, परंतु आता पावसाचा वेग जो आहे कुठेतरी कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा देखील आता होऊ लागलेला आहे। निश्चित आता ट्रॅकवरचं पाणी देखील बाजूला सारण्याचं काम युद्धपातळीवरती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत होतं। आता ट्रॅकवरती पाणी नसलं तरी मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे तिचा तब्बल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे। निश्चितच धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी।